हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. अचिव्हर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की मंडेचं प्रिडिक्शन हे पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह का असेल? कारण आता 1 फेबला मार्केट जसं चालू आहे, सॅटर्डे संडे आहे, तरी मार्केट आपलं चालू आहे. त्याचे रिझन्स असं आहे की बऱ्याचशा आय टीज कंपनीचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह येत आहेत आणि आय टीज कंपनी जेव्हा रॅली करतात तेव्हा निफ्टी 50 पण एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये रॅली करतो. ऑल्सो आता एच डी एफ सी बँकेचा रिझल्ट आला आहे, रिलायन्सचा पण रिझल्ट आला आहे. एच डी एफ सीचा रिझल्ट हा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आला आहे. बँक निफ्टी ऑलरेडी 60,000वर सस्टेन करतो आहे आणि अजून रॅली करण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त. कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं की निफ्टी 50 हा बँक निफ्टीपेक्षा थोडासा डाऊन आहे. जिथे बँक निफ्टी तुमचा 60,000 आहे तिथे निफ्टी 50 हा एक अराऊंड 26,200 पाहिजे होता. बट कम्पॅरेटिव्हली निफ्टी 50 हा 26,600 26,700च्या नियर बाय आहे. इन्फोसिसचा रिझल्टसुद्धा तुम्ही बघितला असेल की इन्फोसिसचा स्टॉक किती पॉझिटिव्ह रॅली करत होता. त्यांचाही रिझल्ट हा बऱ्यापैकी चांगला आला आहे. आता पुढे काय? आता मंडेला तर मार्केट पॉझिटिव्ह असेल ही आता आपली शक्यता आहे. फक्त प्रेडिक्शन पॉझिटिव्ह आहे म्हणून 9:15 किंवा 9:16ला डायरेक्टली कॉल घेऊ नका. मार्केट ट्रॅप करतं आणि त्यामध्ये आपण अटकण्याची शक्यता आहे. मार्केट मे बी गॅप डाऊन ओपन होईल किंवा मार्केट ओपन झाल्यावर डाऊन साईड जाईल आणि मग एक प्रॉपर लेवल किंवा सपोर्टपासून मार्केट बाउन्स बॅक करू शकतो. जोपर्यंत मार्केट 25,500च्या अपसाईडला आहे तोपर्यंत मार्केट मध्ये टेन्शन तरी नाही आहे बेअरीजचं. तसं 25,600 620 पण एक चांगला सपोर्ट आहे. आता पुढे काय? पुढे बघायला गेलो तर आता पुटकॉल रेशो पण 0.65च्या नियर बाय आला आहे. बऱ्यापैकी पुटकॉल रेशो पण खाली आला आहे. बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त. ऑल्सो मंडेला तुमचा यू एस मार्केटला सुट्टी आहे मंडेला. ज्यांनी हिस्ट्री चेक केली असेल, हिस्ट्रीमध्ये एक मला पण त्यांचं नाव नाही आठवत आहे आता, मी थोड्या वेळ आधी न्यूज बघितली होती. त्यांचा काहीतरी दिवस आहे, त्यामुळे यू एस मार्केटमध्ये हॉलिडे आहे. आपल्याला डॉ जॉन्सचं टेन्शन तर नसेल. सेकंड, मी व्हिडिओ हा यासाठी शूट केला आहे की ऑप्शन बाईंगचे बरेचसे यूट्यूब चॅनल चालू असतात, टेलिग्राम चॅनल चालू असतात. बरेच लोक कोर्स विकतात आणि लोकांना वारंवार लॉस होतो आणि तरीही लोकांना ऑप्शन बाईंगमध्ये स्टेट करायचा असतो. ह्याच्या व्यतिरिक्तही ट्रेडिंगचे बरेचसे वेज आहेत इंडेक्समध्ये. जसं की तुम्ही निफ्टी 50मध्ये फ्युचरमध्ये सुद्धा ट्रेड करू शकतात. यामध्ये 3 महिन्याचा पिरियड असतो. तुम्ही महिन्याचा ट्रेड पण घेऊ शकतात की 1 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत तुम्ही कधीही सेल करायचा. आयदर फेबचा घेऊ शकतात, आयदर मार्चचा घेऊ शकता. यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की 2-2.25 लाखाचं मार्जिन असेल तर तुम्ही एक 65 क्वांटिटीचा ट्रेड घेऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला 10-20 पॉईंट डेली बेसिसवर मिळाले तरी इनफ आहे. आता बरेचसे लोक ट्रेडिंगमध्ये आल्यावर हा असा विचार करतात की आज मला 10,000, 20,000, 30,000, लाख रुपये निघालेच पाहिजे, 1 लाखाचे 2 लाख झाले पाहिजे, 1 लाखाचे 1.5 लाख झाले पाहिजे. असा विचार का करता? नॉर्मली तुम्ही जर का कुठे जॉबवर गेलात किंवा कुठेही गेलात तर तुम्हाला हार्डली एक 25,000 ते 30,000, 40,000 जी काय नोकरी मिळेल, तुमचा पर डे काउंटिंग किती असेल? तुम्हाला जर का 8 तास कुठेतरी भरायचे आहेत, 8 ते 10 तास वर्किंग करून तुम्हाला ट्रॅव्हलिंगसुद्धा करायची 1-2 तासाची, त्यामध्ये ट्रेनमध्ये धक्के खात जा, एवढ्या रशमध्ये ट्रॅव्हल करा, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तेव्हा जाऊन आपल्याला कुठेतरी 1,000 ते 2,000 पर डेची नोकरी जॉब मिळतो. हेच तुम्ही 9:15 ते 3:30च्या दरम्यान प्रॉपर ॲनालिसिस करून, प्रॉपर मार्केटचं ॲनालिसिस करून, न्यूज बघून, लेवल्स मेंटेन करून जर का तुम्ही एखादा ट्रेड घेताय आणि निफ्टी फ्युचरमध्ये 65 क्वांटिटीमध्ये तुम्हाला 10 ते 20 पॉईंट मिळाले तरी 650 ते 1,300 प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. 2,000 पकडा एक ॲव्हरेज, तरी इनफ झाले. दिवसाला 2,000 हे खूप इनफ झाले. तुम्हाला कुठेही न जाता तुम्हाला जर का 1,000 ते 2,000 रुपये मिळत आहेत, ते पण काही सेकंड्समध्ये किंवा काही मिनिट्समध्ये, तर खूप चांगली गोष्ट आहे. बाकीचे लोक खूप यासाठी मेहनत करत आहेत, स्ट्रगल करत आहेत.
20-20, 25 हजारासाठी मी स्वतः बघतो की 20-25 हजारासाठी माणूस खूप लांब लांब ट्रॅव्हल करतो आहे, 2-2 तास ट्रॅव्हलिंग करतो आहे. त्यानंतर त्याला एका महिन्याची पूर्ण सॅलरी 30 दिवस भरून त्याला 20 ते 25 हजार येते. मग जर का तुम्ही ट्रेडिंग करत आहात, तुम्ही ट्रेडिंग करत आहात म्हणजे तुमची बुद्धिमत्ता बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. तुम्ही तेवढे हुशार आहात की तुम्ही ॲटलिस्ट ट्रेडिंगमध्ये आलात. मग ट्रेडिंगमध्ये आलात तर मग आपण लॉस करायला आलो आहोत का? आपण चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून प्रॉपर न्यूजवर लक्ष ठेवून ट्रेड केला पाहिजे. आणि ऑप्शन बाईंगमध्ये जर का वारंवार लॉस होतो आहे, 6 महिने लॉस झाला, 3 महिने लॉस झाला, वर्ष लॉस झाला, मी सांगतो ऑप्शन बाईंग पूर्णपणे बंद करा. थोडे पैसे साठवा आणि फ्युचर्समध्ये ट्राय करा. फ्युचर्समध्येही सगळे ॲडव्हान्टेज किंवा सगळे बेनिफिट्स आहेत, सगळ्या साईडने सेफ आहे असं नाही आहे. मार्केट जर का एखाद्या दिवशी बऱ्यापैकी क्रॅश झालं तर फ्युचर्समध्येही लॉस होण्याची शक्यता आहे. बट मार्केट हे 1 इयरमधून किती वेळा क्रॅश होतच नाही. आणि झालं तर एखाद वेळी झालं तर होऊ शकतो. सहसा मार्केट एवढं म्हणजे वर्षानुवर्ष मार्केट प्रत्येक वर्षाला क्रॅश तरी होत नाही माझ्या मते. सो म्हणून हा व्हिडिओ मी बनवला होता की जास्तीत जास्त लोकांना समजायला पाहिजे. आणि फ्युचर्समध्ये ट्रेड करण्याचा ट्राय करा. इफ जर का तुमच्याकडे मार्जिन असेल, इफ जर का तुम्हाला नाही करायचं आहे तर ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉपर प्रिकॉशन्स घ्या. SL लावा, टेक प्रॉफिट लावा, डेलीचं एक लिमिट सेट करा आणि प्रॉपर ही ट्रेडिंग करा. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.